मतदार याद्यांच्या गोंधळावरनं विरोधक या पद्धतीने टीका करतायत. आज भाजपकडनं सुद्धा या सगळ्या गोंधळावरती प्रत्युत्तर देण्यात आलं आणि मुस्लिम मतदार कशा पद्धतीनं 3-3, 4-4 वेळा त्यांची नावं आहेत किंवा त्यांची मतदान झालेलं आहे अशा पद्धतीनं काही पुरावे भाजपकडनं समोर आले. नाही, आज मी माननीय आशिष शेलार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स माझ्या बैठका सुरू होण्याच्या पूर्वी या ठिकाणी पाहिली आणि त्यांनी बरोबर सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दुबार तिबार नावं जर असतील तर त्यांना धरा, ठोका, बदडा, हाणमार करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे साहेबांनी उदाहरणादाखल काय 3 किंवा 4 नावं वाचली. त्याच्यामध्ये कोण पाटील आडनावाचं होतं, कोण भोईर आडनावाचं होतं, कुणी आणि कुठल्या नावाचं ती मराठा आडनावं होती, हिंदू आडनावं होती. मग आज आशिष शेलार साहेब म्हटले की बाबा तुम्ही कुणाला हाणमार करा म्हणताय? ज्या मराठ्यांनी, ज्या मराठा माणसांनी, ज्या हिंदूंनी, ज्यांनी आजपर्यंत भगवा शिवसेनेचा आणि हिंदू आपले ज्वलंत हिंदुत्वाचे विचार ज्या मराठा समाजाने हिंदूंनी प्रखरपणानं पुढे नेले त्यांना या कारणासाठी तुम्ही हाणमार करायला लावताय. मग अशा वेळी ज्या मुस्लिम बहुल मतदार याद्यांच्या मध्ये जिथं 5-5, 6-6 वेळा एका व्यक्तीची मुस्लिम बहुल नावं आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही का नाही बोलला? म्हणजे तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीचा आता महाविकास आघाडीत गेल्यामुळं कळत न कळत तुम्ही मुस्लिमांच्या बद्दल कसं तुमची सहानुभूती दाखवताय याचा प्रयत्न, याचा हा फरक, ह्यांच्या विचारामध्ये झालेला फरक, महायुतीमध्ये असतानाची विचार आणि महाविकास आघाडीत गेल्यानंतरची विचार, आडनावं घेण्याची पद्धत, नावं घेण्याची पद्धत, ह्यातला फरक हा आशिष शेलार साहेबांनी आज माध्यमांच्या समोर दाखवला आणि तो योग्य आहे. नाही, असं कुठं आशिष शेलार साहेब म्हटले महायुती समर्थन करते? नाही 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 हे बघा, आम्ही महायुती म्हणून पहिल्यापासून आमचं मत आहे. अधिकार कोणाला आहे? या संपूर्ण वोटिंगच्या मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला निवडणूक आयोगाचे ते अधिकार आहेत की बाबा समजा दुबार तिबार नाव आहेत तर ते नाव एक ठिकाणी ठेवायचं, इतर ठिकाणचं कुठलं कमी करायचं, त्याचं रीतसर ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा, त्याच्यावरती सुनावणी घ्यायची, त्याचं म्हणणं घ्यायचं, त्याची संमती घ्यायची आणि त्याच्यावर पुढचा निर्णय करायचा. आम्ही आजही म्हणतोय ना, ज्यांची, आम्ही असं म्हणत नाही की एका व्यक्तीने 4-4 वेळा मतदान करावं, 2-2 वेळा मतदान करावं, बिलकुल आमचं ते मत नाही. पण त्याला निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आहे ती फॉलो करा ना प्रत्येकाने. त्यामुळे ती फॉलो झाल्यानंतर निवडणूक आयोग घटनेनं कायद्यानं त्याला दिलेला जो अधिकार आहे त्याप्रमाणे त्याच्यावर पुढची कारवाई करेल. सर, याच्यामध्ये एक महत्वाचं वक्तव्य आहे, अशी तुम्ही सहमत का विचारायचं. शेलारांचं म्हणणं होतं जर मतचोरी झाली असती तर माझा सक्का भाऊ रिंगणामध्ये होता, ज्या ठिकाणी त्याचा पराभव झाला तो 6,000 मतांनी झालेला आहे, त्या ठिकाणी 17,000 मुस्लिम दुबार मतदार होते. आमचं म्हणणं आहे की मतचोरी झालेली नाहीये, तर त्यांचं म्हणणं असं की वोट जिहाद झालेला आहे. तुम्ही सहमत आहात का? नाही, मतचोरी आणि वोट जिहाद हा वेगळा फरक आहे. मतचोरी म्हणजे काय की ज्याचं नाव तिथं नाही त्यानं येऊन तिथं मतदान करणं किंवा दुसऱ्याच्या नावावर मतदान करणं, मृताच्या नावावर मतदान करणं, किंवा मी मतदारसंघात पण मतदान करायचं, उठायचं आणि मतदारसंघात येऊन मतदान, एका मतदारानं 2-2ला मतदान करायचं, असं नाही. असंच करणं पूर्ण चुकीचं आहे. वोट जिहादचा अर्थ कसा आहे शेलार साहेबांचे की ज्या समुदायाचे त्यांनी सांगितले की 16,000 मतं आहेत का 18,000 मतं आहेत आणि त्यांच्या बंधूंचा केवळ अल्प 4-5 हजार मताने पराभव झाला, म्हणजे एखाद्या समुदायानं एक गट्टा मतदान त्यांच्या विरोधात करणं हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे वोट जिहाद ही वेगळी पद्धत आहे. एखाद्या समुदायानं, एखाद्या समूहानं, एखाद्या जातीच्या लोकांनी उठून जातीच्या आधारे कोणाला तरी विरोध करायचा म्हणून मतदान करणं हा झाला एक प्रकार. आणि मी म्हटलं तसं वोट चोरी म्हणजे 2-2, 3-3दा मतदान करणं, तर वोट चोरी होणं पूर्ण चुकीचं आहे. वोट चोरीच्या बाबतीत कुणी कधी समर्थन करणार नाही, पण ते थांबवायला योग्य प्रोसिजर, योग्य कार्यपद्धती जी निवडणूक आयोगानं घटनेनं कायद्यानं प्रिस्क्राईब केलेली आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीनं जो मतदार याद्यांमधला गोंधळ दिसतोय, आज 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीनं मोठा मोर्चा काढला, आज आशिष शेलारांनी अशा पद्धतीचा गोंधळ दाखवला. तुमचं पण म्हणणं आहे का की मतदार याद्या आता स्वच्छ झाल्या पाहिजेत, कारण का आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडनं निवडणूक आयोगाच्या विरोधात अशा पद्धतीनं या काय आहे, मी परत सांगतो तुम्हाला की अशा पद्धतीनं तुम्हाला हरकत आहे ना की समजा उदाहरण घ्या,
एक मतदारसंघ मतदारसंघ आहे आणि मतदारसंघामध्ये समजा ब मतदारसंघातल्या सुद्धा एक 10,000 लोकांची नावं डबल आलेली आहेत. मतदारसंघात पण आहेत आणि ब मतदारसंघात पण. याचा अर्थ ती दोन्हीकडे मतदान करणार. तुम्हाला ती नावं मधनं कमी करायची का ब मधनं कमी करायची तुम्ही प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये भरून द्या ना निवडणूक आयोगाकडे. आम्ही आजही म्हणतोय 2 मतदारसंघात नावं नको आहेत, एका माणसाचं नाव एकाच ठिकाणी पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं मी आपल्याला सांगतो. म्हणजे ग्रामीण भागातल्या काही लोक राहायला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये असतात राहायला, पण त्यांचं मूळ गाव खेडेगावामध्ये असतं. त्यांचं रेशन कार्ड खेडेगावाकडचं असतं. त्यांचं मतदार यादीतलं नाव खेडेगावामध्ये असतं, पण फक्त त्यांचा राहण्याचा पत्ता मुंबईमधला असतो. याचा अर्थ त्याचं नाव मुंबईत पण आहे आणि त्याचं नाव गावाकडे आहे, पण तो माणूस गावाकडेच जातो निवडणुकीला, तो हिथं मतदार यादीमध्ये त्याचं नाव नोंदवत नाही. म्हणून मी परत सांगतोय, एका व्यक्तीचं एका राज्यामध्ये 2 ठिकाणी मतदान असणं योग्य नाही, याचं कुणी समर्थन करणार नाही. पण जर 2-2 ठिकाणची नावं कमी करायची असतील तर प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये, प्रचलित पद्धतीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा अवलंब केला पाहिजे. SIR बद्दल शिवसेनेची भूमिका काय असेल? भाजपचं म्हणणं आहे की काँग्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये दुटप्पी भूमिका घेताना पाहायला मिळते. शिवसेनेची भूमिका काय असेल? नाही, शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे. शिवसेना एनडीए मधला एक प्रमुख पक्ष आहे आणि SRAच्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने किंबहुना त्यापेक्षा केंद्रीय नेतृत्वाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो अभ्यासाअंतीच घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे तिथल्या निर्णयाच्या फलश्रुती कशा येत आहेत, त्यातनं काय आउटपुट नेमकं येतंय ते पाहिल्यानंतर त्याच्या बाबतीतला पुढचा निर्णय ठरवला जाईल. पण हे जो निर्णय घेतलाय तो अभ्यास करूनच घेतलेला आहे. त्याबाबत ठाकरेंनी अजून भूमिका स्पष्ट केली करावी लागेल त्यांना लवकर. त्यांना मी असंच म्हणतोय, आज काय झालंय उबाटाचं, महाविकास आघाडीत गेल्यामुळं त्यांना वेट अँड वॉच करावं लागते. पूर्वी कुठल्याही एखादी अशी महत्वाचा इश्यू असला नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा तर उबाटाचे नेते पटकीने स्वतः रिॲक्ट करायचे, त्यांना जे वाटेल त्यांची जी भूमिका असेल ते. पण आता काँग्रेसचं काय मत आहे, पवारसाहेबांचं काय मत आहे आणि या मुस्लिम नेत्यांचं काय मत आहे, मग आपण असं बोललो तर त्यांना वाईट वाटेल का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, त्यांचा सल्ला मसलत करून, त्यांची कन्सेंट घेऊन मग उबाटाला या ठिकाणी बोलावं लागतं. ही त्यांची अवस्था महाविकास आघाडीत गेल्यावर झालेली आहे. पण आता ठाकरे गट सुद्धा शाखांमध्ये अशाच प्रकारे मतदार ओळख पटवण्यासाठी केंद्र सुरू करणार आहे. नाही, करू दे ना, काय चुकीचं काय त्याच्यात. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की आमचंही तेच मत आहे की दुबार नावं कोणाचीही नको आहेत. अचं नाव अच्याच जागी असलं पाहिजे, अच्या जागी बचं नाव असून उपयोगाचं नाही, हे योग्यच आहे. त्यामुळं आम्ही परत म्हणतोय, कुठल्या पक्षाला तो अधिकार नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तुम्ही रितसर तक्रार निवडणूक आयोगाकडे करा. निवडणूक आयोग त्या प्रचलित कार्यपद्धती फॉलो करून त्याप्रमाणे त्याच्यावर निर्णय घेईल. चला, निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने त्याच्यावर योग्य निर्णय घ्यावा. चला. उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती जाणार आहेत. त्यांनी असं म्हणते की मी अधिकाऱ्यांना जाब विचारणार याच्या बाबतीत आणि सरकारकडनं मदत पोहोचले का त्याचं सुद्धा रियालिटी चेक करणार. सरकारनं मदत दिलेली त्याचे GR रोज मदत आणि पुनर्वसन विभागाच्या वेबसाईटवर पडतायत. आमचे मदत पुनर्वसन मंत्री मान्य मकरंद पाटील साहेब दिवाळीला 2 दिवस सणाला फक्त घरी आले, नाही तर ती गेली 8-10 दिवस झाले मंत्रालयात त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या दालनामध्ये बसून आहेत. रोज 1000, 1500, 2000, 2500 कोटींचे GR जसे प्रस्ताव खालनं अद्यावत येत आहेत तसे प्रस्ताव मंजूर करून मदतीचे GR काढण्याचं काम रोज सुरू आहे. मी आता उदाहरण दिलं तसं आमचे मदत पुनर्वसन मंत्री फक्त 2 दिवस दिवाळीला घरी आले नाही तर ते मुंबईतच आहेत, काम करतायत सतत त्या कामाचं. त्यामुळे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जर वेबसाईट उघडली मदत पुनर्वसन विभागाची तर रोज किती शेतकऱ्यांना मदत मिळाली, रोज किती शेतकऱ्यांना मदत वाटप झाली हे त्यांना कळेल. जरूर त्यांनी जावं, अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज नाही, ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जावं, अधिकाऱ्यांना भेटावं, अधिकाऱ्यांना विचारावं, अधिकारी सांगतील एवढ्या लोकांना मदत आली, त्यापैकी इतक्या लोकांना आम्ही मदत खात्यावर वाटली. आणि कालही मंत्रिमंडळाच्या मागच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की एकदा प्रस्ताव पाठवल्यानंतर जी मदत राज्य सरकारकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडे येते
जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या शेतकऱ्याची डीबीटी खात्यावरती मदत वर्ग करायची. त्यामुळे मदत वाटप देखील सुरू झालेले आहे. फक्त त्याची खात्री करायची असेल तर उद्धव ठाकरेंनी जाऊन खात्री करावी. त्यांना हेच दिसणार आहे शेतकऱ्याला मदत मिळालेली आहे. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला अधिकारी पैसे घेतात पण अधिकारी पैसे जे घेतलेले पैसे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे थेट जाऊन त्याच गोष्टीचा साहेब त्यांना म्हणावं डीबीटीचा अर्थ काय. कुठं अधिकाऱ्याला आधीमध्ये असे पैसे काढता येत नाहीत. हे शंभूराज शिवाजीराव देसाई नावानं जर मदत आली तर ती थेट शंभूराज शिवाजीराव देसाईच्या डीबीटी अकाउंट मार्फत खात्यावरच जमा होते. आधीमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला त्यातनं 100, 500, 1000, 200, 2000 रुपये काढून घेता येत नाहीत. डीबीटीची कार्यपद्धती काय सांगते, आलेली 100% रक्कम जेवढी वर्ग केलेली तेवढी सगळी त्या खात्यावरती जमा करणं. त्यामुळे असं कुठल्याही अधिकाऱ्याला आधीमध्ये पैसे काढता येणार नाहीत. एक व्हिडिओ व्हायरल होते, ऑडिओ क्लिप व्हायरल होते, ज्याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारी अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांनी पैशाची मागणी करतात. नागपूरमधला हा ऑडिओ नाही हे तर माझ्या ऐकिवात पण नाही बघण्यात पण नाही. पण जर तसं असेल तर जरूर तुम्ही साहेब मला ते पर्सनली द्या. मी नागपूर कलेक्टरशी स्वतः बोलतो, नागपूर डिव्हिजनल कमिशनरशी स्वतः बोलतो. पण मला खात्री आहे कुठलाही अधिकारी अशा प्रसंगात असलं धाडस करणार नाही. पण तरी सुद्धा जर असं कोणी केलं असेल तर मी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडनं आणि विशेषतः तसं असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांशी उद्या मी चर्चा करेन. ते सुद्धा याच्यात लक्ष घालतील. पण असा जर अधिकारी सापडला तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. उद्धव ठाकरेंनी सरकारला एक प्रश्न विचारलाय की मोदींची तुम्ही भेट घेतली होती, आश्वासन दिलं होतं मदतीचं, मात्र प्रस्ताव तुम्ही मदतीचा पाठवलाय का? माननीय उद्धव ठाकरे साहेब मी परत सांगेन राज्याचे 2 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. प्रस्ताव पाठवताना तो परिपूर्ण अद्ययावत आणि केंद्रानं जे फॉर्मॅट दिलेला आहे त्यामध्ये बसवूनच पाठवावा लागतो. एकदा प्रस्ताव गेला आणि तो अपूर्ण असला तर परत दुसऱ्यांदा पुरवणी प्रस्ताव देता येत नाही. आणि म्हणून जो पाठवायचा प्रस्ताव तो फुलफिल प्रस्ताव, परिपूर्ण प्रस्ताव आणि गेल्यानंतर त्या आधारे मदत तेवढी मिळाली पाहिजे म्हणून अभ्यास करून व्यवस्थित प्रस्ताव पाठवायचं काम सुरू आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांना म्हणा बिलकुल चिंता करू नका. केंद्र सरकारनी, माननीय मोदी साहेबांनी, माननीय अमित शाह साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादांना तिघांनाही आश्वासन दिलेलं आहे. तुमचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला निश्चित भरपूर मदत नुकसानग्रस्तांना आम्ही करून त्याप्रमाणे केंद्र सरकार मदत करेल. आज मुंबईत कबुतरांच्या प्रश्नांवरून जैन मुलींचं उपोषण सुरू आहे. उपोषण करताना त्यांनी एकनाथ शिंदे हेच आम्हाला न्याय देऊ शकतात असं म्हटलंय आणि मंगलप्रभात लोढा यांच्या काहीशा विरोधात सूर त्यांचा आहे. एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की GR काढून कबुतरखाने चालू करावे. या प्रश्नासंदर्भातली पुरेशी माहिती अजून तरी माझ्याकडे नाही. कारण हा प्रश्न मुंबईमधला असल्यामुळं माननीय मंगलप्रभात लोढा साहेब, आमचे मुंबईतले जे लोकप्रतिनिधी आहेत ते याच्यामध्ये लक्ष घालतायत. पण या प्रश्नात जैन मुनींची, जैन म्हणजे गुरुवर्यांची, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती जर विश्वास असेल तर नक्कीच माननीय शिंदे साहेब त्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि त्यांना योग्य न्याय देतील. सर, उद्धव ठाकरे असं म्हटलं आहे की आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनाच पप्पू बनवले. कुठल्या अर्थी? शेलार असं म्हटले होते की नाही काय त्याचा अर्थ उद्धव ठाकरेंना म्हणायचे काय नेमकं मला कळतच नाही. उद्धव ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या बोलण्यातला अर्थच कळाला नाही मला. काय संबंधच नाही ना कोणाला पप्पू बनवायचा. आशिष शेलार साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. म्हणजे कदाचित आशिष शेलार साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सचं चुकीचं ब्रीफिंग उद्धव ठाकरे साहेबांना झालं असेल आणि त्यामुळं त्याचा अर्थ कुठेतरी तिसरीकडे ते काय झाले. आता महाविकास आघाडीत असल्यामुळं रोज पप्पू 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 त्यांना बघायची सवय झालेली आहे. त्यामुळं त्यांना ते दिल्लीच्या पप्पूची सारखी आठवण येत असेल उद्धव ठाकरे साहेबांना. त्यांचं म्हणणं आहे की माझं नाव सुद्धा मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न झाला होता आणि जर OTP आला असतं तर माझं नाव सुद्धा वगळलं असतं. मात्र मी विरोध केल्यामुळे हे प्रकरण थांबलेलं आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे. होईल चौकशी. तुम्ही द्या तक्रार. जिल्हा मुंबई उपजिल्हा म्हणजे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जर त्यांनी तक्रार दिली तर उपनगर जिल्हाधिकारी या तक्रारीची चौकशी करतील. रोहित पवारांनी त्यांनी वक्तव्य केले की आम्ही जो मोर्चा काढला त्या मोर्चानंतर अजित पवार यांच्या पक्षाचे आणि शिवसेना म्हणजे तुमच्या पक्षाच्या अनेक आमदारांनी त्यांना फोन करून सांगितले की तुमच्या मोर्चावर आता आम्हाला भीती वाटायला लागली. कशाची?
वोट चोरीच्या मुद्द्यावर काय 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 कुणाला काय भीती वाटायचे कारण नाही. आता हे किती खरं सांगतात किती खोटं सांगतात रोहित पवार माहित नाही, पण आमच्यातलं तर कोणी त्यांना काय फोन करणार नाही. केला असेल तर सहज काही हाय हॅलो म्हणून काय कोणी केला असेल फोन तर मला माहित नाही, पण यांच्या मोर्चाची भीती वाटण्या एवढा मोठा काय मोर्चा नव्हता, त्यामुळे त्या मोर्चाची भीती वाटेल असं काय वाटण्याचं कारण नाही. तेवढा मोठा नव्हता मोर्चा. चलो ओके, सर एक शेवटचा हा. प्रश्न येतो. उद्धव ठाकरे घ्या तुमचं पटकन. सरकार जेनझीला घाबरत आहे कारण 18 वर्षात ज्यांना 1 जुलैला 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची नाव नोंदणी करणार नाहीये निवडणूक आयोग. या निवडणुकीत त्यांना मतदान करायला मिळत नाहीये. तुम्ही जेनझीला का घाबरताय जे सत्ता पालटवायचा प्रयत्न करतात? जिंजी म्हणजे 18 वर्षात जे नेपाळमध्ये जनरेशन नेपाळमध्ये जे झालं तसं हे बघा, तरुणांना बिलकुल घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु निवडणुकीची काही कार्यपद्धती असते. आता जुलै 15 आपलं जुलै 25 ही डेडलाईन धरली. आता निवडणुका कधी होत आहेत? नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. 3-4 महिन्याचं तर ब्रिदिंग पिरियड पाहिजे ना. ते याद्या अद्ययावत करणं, त्या फॉर्मॅटमध्ये बसवणं, त्या गाववार विलेजवार वॉर्डवार याद्या तयार करणं. त्यामुळं त्या याद्यांची कार्यपद्धती ही प्रत्येक निवडणुकीत इथून पाठीमागे झालेल्या डेट ऑफ इलेक्शनच्या अगोदर सर्टन टाइमच्या अगोदरची कट ऑफ डेट ही ठरवली जाते. ही आज पद्धत नाही आमची, ही अनेक वर्षांपूर्वीची पद्धत आहे. त्यामुळं ती कट ऑफ डेट ठरवलेली आहे. कट ऑफ डेट नंतर या पद्धतीनं 18 वर्ष पूर्ण करणारे लोक पुढच्या निवडणुकीला पुन्हा दुसऱ्या कट ऑफ डेटच्या वेळी समाविष्ट होतील ना. बिलकुल आम्ही कुठल्याही वर्गाला कुठल्याही म्हणजे कुठल्याही वयाच्या वर्गवारीतल्या लोकांना बिलकुल आम्हाला महायुतीला घाबरण्याची आवश्यकता नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहे. सर्व घटक आमच्यावरती समाधानी आहेत. त्यामुळे आम्हाला कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही तसं कुणाला घाबरत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.